उलट ना तिचा विक्षिप्तपणा आजकाल वाढतच चाललाय. त्या दिवशी भाजीची गाडी काय घेऊन आली आणि आता साफसफाईच काय करते. मला ना कधी कधी कळत नाही या अशा अवस्थेत पण तिला कामं कशी काय करता येतात. बघितलंस भाऊ, बघितलंस कसं बोलती सई. ही सई जी काय बोलते ना त्यावर घरातले सगळे लगेच ट्रस्ट करतात. किती बोलते ही मला, किती सहन करू मी. ही सई माझ्याशी किती वाईट वागते हे नाही दिसत कोणाला, फक्त माझं वागणं दिसतं. छोट्या छोट्या गोष्टीत मिस्टेक काढते, काही सारखे टॉन्ट मारत असते. काम केलं तरी बोलते, काम नाही केलं तरी बोलते. किती सहन करू. अंजली, ते रडणं थांबव आधी. आणि इतक्या छोट्याशा गोष्टीवरून इतका कांगावा करायची खरंच काही गरज आहे का? छोटी गोष्ट मम्मी, अहो छोटी गोष्ट नाहीये. तुम्हाला माहितीये ना त्या दिवशी मी शॉपिंग केली त्याच्यावरून किती बोलली सई मला. किती ऐकून घ्यायचं मी. अगं अजून किती दिवस ती एकच गोष्ट लावून धरणार आहेस तू? आणि सई काय म्हणाली? विचार करून खर्च करत जा. त्यात काय चुकलं तिचं? आणि तुझं काय? सईच्या नावाने आरडाओरडा करतेस ना तू. तू आतापर्यंत किती चुका केल्यास, त्या सगळ्या आम्ही पोटात घेतल्या. याची कल्पना आहे ना तुला? आणि त्या दिवशी काय केलं? भाजीची गाडी घेऊन आली, इतका तमाशा केला, सोसायटीतली सगळी माणसं जमवली. त्यानंतर सईचा हात भाजला. घरच्यांशी कसं नीट बोलायचं ते तर माहिती नाहीच आहे. घरच्यांवर सतत चिडचिड करते. तरी आम्ही माफ केलं ना तुला बाळा. मग आता आणखीन कसं वागायचं तुझ्याशी? म्हणजे तू शांतपणे जगशील आणि आम्हाला शांतपणे जगू देशील? माफ करा जानकीताई, पण तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही सुद्धा माझ्याच लेकीला बोल लावताय. आणि ही सई, हां आता 2 दिवस तुम्ही बाहेर गावी गेला होता तेव्हा ती शमिका घरात आली, नाही त्या करामती केल्या, तमाशे केले, ते सांग ना सई. हां ते सांग. काय? शमिका? आई ते झालं असं की नाही, मी सांगते ना तुम्हाला, मी सांगते. ही सई इथे माझ्या अंजलीच्या मागे धोशा लावतीये सतत, पण स्वतःच्या संसारात काय चाललंय याची हवा पण नाहीये तिला. ती तिसरीच कोणीतरी बाई वटपौर्णिमेला अशी नटून थटून हिच्या नवऱ्याच्या नावाने वडाची पूजा करायला आली होती. तो उखाणा घेतला तिने तो. हा तो कोणासाठी घेतलाय न कळणे की दुधखोळी नाही आहेस तू सई, नाही का? आणि हिने काय केलं जानकीताई? तिला काहीतरी बोलायचं ते दिलं सोडून. अहो तिला चांगलं झापायचं तर उलट घरी घेऊन आली, पुरणपोळ्या काय खायला घातल्या, पास्ते काय खाऊ घातले. जागी हो सई, जागी हो. पुरुषांना घसरायला वेळ नाही लागत. कधी देवांशराव तुझ्या हातात न सटकतील ना, कळणार नाही तुला. मग बसशील. बास झालं. माफ करा ललिताताई, पण सई आणि देवांशच्या नात्याबद्दल बोलायचा तुम्हाला काहीही अधिकार नाहीये. आणि सईला ऐकवण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या मुलीला नीट कसं वागायचं हे सांगितलंत ना तर जास्त बरं होईल. आणि राहिला प्रश्न अंजलीच्या तब्येतीचा, तर मी आता परत आले आणि मी अंजलीची व्यवस्थित काळजी घेईन. यापूर्वीही हिला या घरात त्रास होत नव्हता आणि यापुढेही होणार नाही. आणि तुम्ही गरजेपेक्षा जास्त आमच्या घरात शिरू नका.
नाही तसं नाही, म्हणजे आता आलात तरी चालेल तुम्ही. पण मी काय सांगितलं ते लक्षात ठेव ना सई, नाही तर येशील लग्न मोडून माहेरी. ललिताताई, या तुम्ही. आई, मला मला बोलू द्या ना. म्हणजे हे काय बोलून बसली मामी. आता आईंचा अजून गैरसमज होणार. कसं समजवू त्यांना. येस. मॅम मी आत येऊ शकतो? येस प्लीज. मॅम आर यू ओके? या आय ओके. तू उभा कायस, बस ना प्लीज. थँक्यू. देवांश, आय एम सॉरी. सॉरी का? तुला वाटत असेल ना की कुठे येऊन अडकलोय मी. सारखं माझ्या बॉसला मला सांभाळावं लागतं. नवीन असूनही किती ड्रामा बघावा लागतोय तुला. वैतागला असशील तू. मॅम असं काही नाहीये. रिलॅक्स. जाऊ दे रे. मी नकळत सगळ्यांना किती दुखावते. म्हणजे आता सईच बघ ना, माझ्यामुळे तिला किती त्रास झाला. ती किती डिस्टर्ब झाली होती. तुम्ही सईंना ना अजून नीट ओळखत नाही मॅम. त्या जितकं समोरच्याला समजून घेऊ शकतात ना, तितकं कोणीच घेऊ शकत नाही. तो तिचा चांगुलपणा झाला. पण मी असं सतत माझ्या आजूबाजूच्यांना ग्रँटेड नाही ना घेऊ शकत. मला ना कळतच नाही. म्हणजे मला खूप गिल्टी वाटतंय आणि ॲट द सेम टाइम मला सिक्युअर सुद्धा वाटतंय. आय फील लाईक मी तुझ्याशी कुठल्याही विषयावर बोलू शकते आणि किती कम्फर्टेबली. म्हणजे तू मला जज करत नाहीस. इनफॅक्ट तू मला सांभाळून घेतोस, सल्युशन्स देतोस. आता त्या दिवशीच बघ ना, मी रोड क्रॉस करताना किती पॅनिक झाले होते. पण तू मला सांभाळून घेतलंस. देवांश, कसं जमतं तुला हे सगळं? जमायचं काय आहे त्यात? आय मीन, एक माणूस दुसऱ्या माणसाला समजून नाही घेऊ शकणार किंवा सांभाळणार नाही तर मग कोण घेणार ना. आणि या सगळ्या पलीकडे जर तुम्ही सुद्धा माझ्या जागेवर असता तर तुम्ही पण सेमच केलं असतं, राईट? आणि तुम्ही सईंना मला स्वतःचा मित्र म्हणता ना. मित्रांमध्ये तर एवढं चालतं मॅम. मित्र यासाठीच तर असतात, सांभाळून घ्यायला, हेल्प करायला, राईट? तुम्ही या सगळ्याचं प्लीज वाईट वाटून घेऊ नका आणि सॉरी तर अजिबात म्हणू नका, प्लीज. ओके, पण देवांश, मला सांग, तू खरंच मला तुझी मैत्रीण समजतोस?
हा, पण मैत्रीचं नातं हे बरोबरीचं असतं. मग तरीही तू मला मॅम का म्हणतोस? कारण कारण तुम्ही माझ्या बॉस आहात ना मॅम. बॉस तर मी आहेच, पण ॲट द सेम टाइम मी तुझी मैत्रीण पण आहे ना. त्यामुळे आजपासून तुम्हाला मॅम नाही शमिका म्हणायचं. पण मॅम कसं पण ते परत मॅम, आपण मित्र आहोत ना, मग मॅम नाही शमिका म्हणायचं. डू वी हॅव अ डील? कसला एवढा विचार करतोयस? आपण मित्र आहोत ना. डू वी हॅव अ डील? आई, तुमच्यासाठी गरमागरम चहा घेऊन आली आहे मी. खूप दमून आलात ना तुम्ही, म्हणून तुम्हाला आवडतो अगदी तसा तुळस घालून चहा केलाय. हे घ्या. माझ्या आवडीचा चहा केलायस म्हणून वाचणारेस असं समजू नकोस. तुलाही चांगलंच माहितीये मला कशाबद्दल बोलायचे ते. पण आई, तसं काहीच नाहीये. सई, त्या शमिकाबद्दल मी तुला आधीच बजावलं होतं की नाही? ती शमिका तुम्हा दोघांना भेटली काय? त्यानंतर देवांशला तिच्याच ऑफिसमध्ये जॉब मिळतो काय? आणि आता सतत त्याच्या तोंडात तिचंच नाव असतं. माहित नाही का, पण मला हे सगळं बरोबर वाटत नाही. मी फक्त तुला सावध करते. सावध होतं की नाही? हो, पण आई तुम्ही प्लीज असं चिडू नका ना. हे बघा, मामी म्हणाल्यात ना, तसं खरंच काही नाहीये. असं म्हणजे खोटं बोलत होत्या त्या? नाही, तसं नाही. म्हणजे हो, मी सांगते ना तुम्हाला. मामी म्हणाल्या ते खरं आहे की त्यांनी वटपौर्णिमेची पूजा केली, उपवास केला, उखाणा घेतला, पण हे सगळं त्यांनी देवांशसाठी नाही केलेलं आई. हो, मामीने जो अर्थ घेतलाय ना, तसं काहीच नाहीये. त्या खरंच खूप चांगल्या तो. उगाच त्यांच्या बाबतीत गैरसमज का करायचा आपण? आणि तू हे सगळं इतक्या खात्रीने कसं काय सांगतेस? अगं, त्या मुलीचं अजून लग्न सुद्धा झालेलं नाहीये. मग तिने ही पूजा वगैरे कोणासाठी केली? त्यांच्या पार्टनरसाठी. पार्टनर? हो, मलाही सुरुवातीला असाच गैरसमज झाला होता. माझ्याही मनात पाल चुकचुकत होती, म्हणून मी डायरेक्ट त्यांच्याकडे गेले आणि त्यांना माझ्या मनातले सगळे प्रश्न विचारले. म्हणजे तू चक्क जाब विचारलास? मग काय म्हणाली ती? तेच तर चुकलं ना माझं. असं डायरेक्ट जाऊन विचारायला नको होतं. पण आई, माझ्या मनात जे काही प्रश्न होते ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ऐकल्यानंतर मला खरंच खूप वाईट वाटलं. म्हणजे त्यांनी जो उपवास केला होता ना, तो उपवास त्यांनी त्यांच्या पार्टनरसाठी केला होता. आणि आता तो पार्टनर त्यांच्यासोबत नाही आहे. हे कोण आहे? माझं पहिलं आणि एकमेव प्रेम. तो मला सोडून गेला, कायमचा. मला माहिती आहे तुला असंच वाटतंय ना की आजची ही वटपौर्णिमेची पूजा आणि व्रत मी देवांसाठी केलं होतं. प्लीज ट्रस्ट मी से. आजपर्यंत
याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाच कधीच विचार केला नाही. आई बघा, प्रेम गमावण्याचं दुःख काय असू शकतं ना, हे त्याची मी कल्पना पण नाही करू शकत. पण त्या आयुष्यात जगल्यात, भोगलंय त्यांनी. त्या खरंच खूप एकट्यात हो. मी खरं सांगते तुम्हाला. सई, हे सगळं तिने तुला सांगितलं आणि तुला पटलं? अगं, दुसऱ्यावर इतक्या पटकन विश्वास ठेवणं चांगलं नसतं बाळा. आई, त्या का खोटं बोलतील मला सांगा. आणि त्यांनी स्वतःहून सांगितलंय की त्या देवांशकडे फक्त मैत्रीच्या भावनेने बघतात, मैत्री पलीकडे त्यांचं काही नाहीये. हो, पण ही मैत्री फार पटपट पुढे जाते असं नाही का वाटत तुला? ती आपल्याकडे पूजेला आली होती ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं, ह्या मुलीचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. कधी नव्हे ते ह्या बाबतीत ललिताताईंचं म्हणणं चक्क मला पटतंय. ती मुलगी मैत्रीचं निमित्त करून तुझ्या संसारात शिरण्याचा प्रयत्न करतेच आहे. सावध होतो. आई, तुम्ही अतिविचार करताय. मला ना आता कळत नाहीये की मी तुम्हाला हे सगळं कसं पटवून देऊ. आणि मला हे कळत नाहीये की मला जे वाटतंय ते मी तुला कसं पटवून देऊ. सई, अगं, ह्या बाबतीत बायकांना ह्या अशा गोष्टी पटकन लक्षात येतात, पण मला जे दिसतंय ते तुला का दिसत नाहीये? कारण तसं काहीच नाहीये. ऐकशील माझं सई? तुझ्यापेक्षा काही पावसाळे तरी मी जास्त बघितलेत ना. मी सुखाचा संसार होताना पाहिले, तसे ते मोडतानाही पाहिलेत. देव करो आणि तू म्हणतेस तेच खरं असू दे. म्हणजे मला वाटतंय ते जर खरं असलं तर काय, घराची राख रांगोळी व्हायला एक ठिणगी पुरेशी असते सई. म्हणून म्हणते, विषाची परीक्षा कधीच घेऊ नये. तुला जी मैत्री वाटते ना, ती जर मैत्री नसेल तर शमिकाच्या मनात भलतसलतं काहीतरी असलं तर. आई, मी खरंच सांगते, तुम्ही अति विचार करताय. त्यांच्या मनात असं काहीही नाहीये. आणि एक गोष्ट विसरताय का तुम्ही? देवांश त्यांची मर्यादा सोडून वागतील का? नाही ना. आणि मला माझ्या नवऱ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. ते माझी कधीच फसवणूक करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आता काळजी करणं बंद करा आणि अति विचार करू नका. तुमच्यासाठी गरम गरम चहा आणलाय ना मी, तो घ्या. थंड होऊन जाईल. घ्या. तू खूप साधी आहेस सई. आता कसं सांगू तुला? पुढे जाऊन देवांशा या मैत्रिणीने भलतेच रंग दाखवले नाहीत म्हणजे मिळवलं. ओके मॅम. शमिका, शमिका, गुड. मम्मी, मी काही हेल्प करू तुम्हाला? नाही, नको असं काय करताय मम्मी? द्या ना, मी फ्रुट्स कापून देते. नको. सकाळी इतकी कामं केलीस ना, ती खूप झाली. बस आता शांत. फाईन. खरंच नको हेल्प करू ना? सई, ओ सई, कुठे आहात तुम्ही? देवांग सई. सर, अहो जरा आजूबाजूला पण बघा. आई आलीये म्हंटल.
अरे आई अगं कधी आलीस तू हा बापरे तू मिस केलं तुला माहितीये का मग मी पण मिस केलं तुला. अरे सकाळीच आले असते मी तू ऑफिसला जायच्या वेळी, पण इतकं ट्रॅफिक होतं ना. पण प्रवास नीट झाला ना. हो अगदी छान. बेस्ट. आणि पाय कसं आहे तुझं आता? हो बरं आहे आता. आणि मावशी मावशी कशी? हो मावशी पण आता खूप बरी आहे, स्टेबल आहे अगदी. गुड. घे आंबा खा. वा वा वा. घे. मावशीने काय पाठवलं नाही माझ्यासाठी? तू लहानच आहेस ना तुझ्यासाठी खाऊ पाठवायला. पाठवले रे, सांडगे पाठवले तुझ्यासाठी. हे बघ 3 डबे. बाकीचा खाऊ पण आहे. अरे ठेव. नाही कच्चे सांडगे खायचे नाहीत. लाव झाकण. हा मी नाही खाते मी पण. नाही खायचे, मला माहितीये ना तुझी जुनी सवय. अगं लावतोय मी पण. मला सांडगे किती आवडतात माहितीये ना तुला. कमाल आहे मावशीचं. म्हणजे इतक्या वर्षानंतर पण तिच्या लक्षात आहे माझी आवड निवड सगळं. म्हणजे काय, लाडका भाचा आहे तिचा. ते तर आहे. कसं आहे आंबा, कसं आहे? मस्त आहे. सई कुठे आहे? सई हो सई. अरे आतमध्ये. आले आले बघितलं का मावशीने सांडगे पाठवलेत. हो म्हणूनच आजचा स्पेशल मेनू सांडग्यांची भाजीच आहे. काय सांगताय यार कमाल. नाही म्हणजे आज काही कळत नाही मला. आजचा दिवस जरा फारच भारी आहे. सकाळपासून जे काही सरप्राईजेस मिळत आहेत ना मला. म्हणजे ऑफिसमध्ये पण काही सरप्राईज मिळालं का? ऍक्च्युली सरप्राईज नाही, मोर एक शॉक. शॉक म्हणजे काय? त्याचं काय झालं, आमच्या ऑफिसमध्ये ती नेहा आहे ना, नेहा, तर आम्ही सगळे एकत्र बसलो होतो जेवायला. तर तो ग्लास तिच्या हातनं फुटला आणि तिच्या हाताला जरा कट बसला. अरे बापरे. तर शमिका एकदम घाबरली, कारण तिला ना रक्त बघितल्यावर जरा भीती वाटते म्हणा. एक मिनिट, काय म्हणालास तू आता? शमिका नावाने हाक मारलीस? अरे बॉस आहे ना ती तुझी. हा पण आता आपल्या सई मॅडमची मैत्रीण आहे ना ती, त्यामुळे माझी पण मैत्रीण झाली आहे. काहीतरीच. बॉसशी मैत्री करायची काय गरज आहे? आई इट्स ओके, तेवढं चालतं. रिलॅक्स. सई मी फ्रेश होतो. ठीक आहे. देवांश मी काय म्हणते, आज शमिका मॅडमना घरी बोलवा ना जेवायला. नाही त्यांना जरा अस्वस्थ वाटत होतं ना म्हणून. आणि असंही आज मी सांडग्यांची भाजी भाकरी ठेचा करणार आहे ना, आवडेल त्यांना. ऍक्च्युली गुड आयडिया. मेनू ऐकून तसं पण मला फार भूक लागली आहे. फक्त शमिका जरा तिखट नाही खात हे लक्षात ठेवा. हो हो हो. आणि फोन पण तुम्हीच करा त्यांना. बाय. सई काय चाललंय? अगं दुपारीच बोलणं झालं ना आपलं. हो आई झालं आपलं बोलणं, पण ऐका ना, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय आणि तोच गैरसमज मला दूर करायचा आहे, म्हणून मी आज मॅडमना बोलवते जेवायला. आई त्या खरंच खूप चांगल्या आहेत. मी त्यांना भेटा ना, म्हणजे तुम्हाला कळेल. प्लीज बोलव त्यांना. ठीक आहे. थँक्यू.